नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपला रुस्तुम द्वादशी मिंद केसरी बकासूर हा पळणार का, नक्की फिक्स पळणार का, याचीच आपण अपडेट देणार आहे. आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर भावांनो, रात्री मोहित शेडुमाळा यांच्या नावानं लाईव्ह लॉटमध्ये एकूण 2 चिठ्ठ्या निघाल्यात सासवड मैदानात. आणि मित्रांनो, ते नक्की 2 चिठ्ठ्या कोणत्या गटात निघाल्या तर हेच आपण सांगणार आहे. तर मित्रांनो, पहिली चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक 4मध्ये तास क्रमांक 7वरती मोहित शेठ धुमाळ सुसगावकर यांच्या नावाने. आणि तसंच मित्रांनो, दुसरी चिठ्ठी देखील निघाली आहे गट क्रमांक 40मध्ये आणि तास क्रमांक 9वरती. तर मित्रांनो, आज आपल्याला गट क्रमांक 4मध्ये एकतर 4मध्ये आपल्याला बकासूर आपल्याला पळताना दिसू शकते. तर काय एवढी काय फिक्स गॅरंटी नाही आहे बघा, कारण की बकासूर म्हणजे महाराज 2च चिठ्ठ्या आहेत आज. आणि महाराज आणि वादळ देखील बरेचसे दिवस झाले मैदानात आले नाही. तर महाराज आणि वादळ पण पळू शकतात. गट क्रमांक 40मध्ये माझे म्हणजे मला असं वाटते की महाराज आपल्याला पळताना दिसू शकते. आणि गट क्रमांक 4वरती आपल्याला आपला सर्वांचा लाडका बकासूर हा आपल्याला पळताना दिसणार. आणि फिक्स दिसणार का याची आपण अपडेट आणखी म्हणजे देऊ शकत नाही मित्रांनो, कारण की महाराज वादळ देखील पळू शकतात. आज 2 चिठ्ठ्या निघाल्यात ना, तर नक्की आपल्याला पळताना दिसेल. तर कोण दिसणार ते तर मैदानात गेल्यावरती कळेल आपल्याला. तर मित्रांनो, आपण आधी देखील सांगितलं होतं की बकासूर आपल्याला 25 तारखेला पळताना दिसणार. गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, तुम्हाला देखील माहीत असेल. तर आपण म्हणजे अशी फिक्स अशी अपडेट देतच असतोय. आणि नक्की आपल्याला आपल्या सर्वांचा लाडका बकासूर हा नक्की पुढच्या कोणत्या मैदानात पळताना दिसणार. तर 28 फेब्रुवारीला देखील एक मैदान येतोय. चांगलं मोठं मैदान, 1,00,000 रुपये असा प्रथम क्रमांकाला देखील बक्षीस आहे. आणि तसंच मित्रांनो, 1 मार्चला देखील मला वाटते देवेंद्र फडणवीस केसरी असं काहीतरी मैदान आहे मित्रांनो. त्याच्यावरती 2,05,000 असं प्रथम क्रमांकाला बक्षीस आहे. तर नक्की या दोन्ही मैदानापैकी कोणत्या मैदानात पळणार ह्याची तर आपण अपडेट आपल्या पुढच्या व्हिडिओमार्फत देणार आहोत. तर व्हिडिओ त्याच्यासाठी या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.